मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यामधील तोळे येथील आंबेडकरी कार्यकर्ते सुभाष हरिचंद्र जाधव यांची बहुजन समाज पार्टीच्या मुरबाड विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव यांच्या हस्ते सुभाष जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे राजेश पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. जाधव यांच्या निवडीबाबत मुरबाडमधील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून पुष्पगुच्छ देऊन पुन्हाच्या आम्ही स्वागत करतो. हे खऱ्या अर्थानं सर्व मुरबाडकरांचं पत्रकारांचं प्रेम आणि सगळे जे आपल्या जवळचे चळवळीतले जे माणसं आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले माझे संबंध आणि आता परत मी करत आलेले हे काम तळागाळापासून जे माझ्या गावापासून तर तालुक्यापर्यंत जे गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडत आल्याने हे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा माननीय मायावतीजी व ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषजी भालेराव साहेब तसेच राजेशजी पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी बहुजन समाज पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल प्रथमतः त्यांचा मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टीचं काम तळागाळामध्ये कसे पोचेल, बहुजनांना कशा प्रकारे न्याय देता येईल या पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न निश्चितपणे मी करणार आहे. आपण किती वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो? मी गेली 2010 पासून सातत्यानं सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम करीत आहे आणि त्या अनुषंगाने या चळवळीच्या माध्यमातून एक चळवळीचाच पक्ष म्हणून माझ्यावर त्यांनी अध्यक्षपदाची धुरा दिली आणि निश्चितपणे या अध्यक्षपदाला मी न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न केला. बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार असतील का? 100% येणाऱ्या मुरबाड तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्व ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही उमेदवार देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते निवडून कसे येतील यासुद्धा आम्ही प्रयत्न करू. मुख्य ध्येय धोरणे पक्षाची कुठली आहेत आपल्या? मुख्य ध्येय धोरणे म्हणजे जसे देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते, 2 नंबरला काँग्रेस पार्टी काम करते म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि 3 नंबरला बहुजन समाज पार्टी ही काम करत असल्याने सध्याची जी SRAची जी भूमिका आहे ती SRAच्या माध्यमातून BLO नेमण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि भारतीय काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे आणि त्याच प्रकारे बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असल्याने BLOचं काम त्यांच्या माध्यमातून सुद्धा होत आहे आणि आतापर्यंत जवळजवळ मुरबाड तालुक्यामध्ये 20 ते 25 BLO नेमण्याचं काम मी आतापर्यंत म्हणजे तालुका अध्यक्षपद घेण्याच्या अगोदर मी केलेलं आहे. हेच एक मोठेपणा या पक्षाचा वाटतो की जी आपल्या चळवळीतले जे पक्ष आहेत त्यांना या पक्षांना अधिकार नाही, मात्र बहुजन समाज पार्टीला हा पूर्णपणे अधिकार आहे.